आणि हाय व्होल्टेज सामना म्हणून ज्याकडे पाहिलं जातंय तो भारत पाकिस्तान सामना अगदी काही क्षणात सुरुवात या सामन्याला होणार आहे। पाकिस्तानने टॉस जिंकलाय आणि पाकिस्तान पहिल्यांदा फलंदाजी करणार आहे। एकीकडे आपल्याला स्टेडियमवर अर्थात दुबईतल्या मैदानावर भारत पाकिस्तान सामना पाहायला मिळणार आहे, तर महाराष्ट्रामध्ये यावरूनच जोरदार राजकारण देखील रंगलंय। ठाकरे गटाकडून माझं कुंकू माझा देश हे अभियान हाती घेण्यात आलेलं होतं आणि या माध्यमातून पाकिस्तान सोबत भारताने खेळायला नको होतं असं म्हणत सिंदूर अर्थात कुंकू हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवलं जात आहे। आणि हे राजकारण नेमकं कसं सुरू आहे, यावरून किती प्रकारे आणि कोणकोणते पक्ष या सामन्याला विरोध करत होते पाहूया त्या संदर्भातला हा खास रिपोर्ट। माझं कुंकू माझा देश ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेलं हे आंदोलन भारत पाकिस्तान सामन्याला विरोध करत ठाकरेंची सेना मैदानात उतरली आहे। पहलगाम हल्ला करणाऱ्या पाकिस्तान सोबत क्रिकेट का खेळायचं असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारलाय। आता संजय राऊतांनीही त्याही पुढे जात आणखी एक सवाल केला, तो म्हणजे पापा वॉर थांबवू शकतात, मग हे भारत पाकिस्तान मॅच का थांबवू शकत नाहीत? त्याचबरोबर भारतीय संघाला देखील ही मॅच खेळायची नाही, पण त्यांच्यावर अमित शहा यांचा दबाव आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केलाय। पापा वॉर रुकवा सकते हैं, बीजेपी के पापा वॉर रुकवा सकते हैं, लेकिन भारत और पाकिस्तान का क्रिकेट का मैच नहीं रुकवा सकते। समझा? रशिया और यूक्रेन का वॉर रुकवा सकते हैं, ट्रंप के दबाव में हिंदुस्तान पाकिस्तान का भी वॉर रुकवा सकते हैं ट्रंप के दबाव में, लेकिन पण भारत पाकिस्तान क्रिकेटचा मॅच ते थांबवू शकत नाहीत। अशी काय मजबुरी आहे? असा कोणता पैशाचा खेळ याच्यामध्ये आहे? या पैशाच्या खेळात नक्की कोण कोण गुंतलेला आहे? माझ्या माहितीनुसार भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाही आहे, त्यांच्यावर जयशहाचा दबाव आहे। हा सामना भारतीय क्रिकेट संघाला सुद्धा खेळायचा नाही आहे। काही क्रिकेटपटूंशी आमचा डायलॉग डायरेक्ट इनडायरेक्ट झाला, त्यांची मजबुरी आहे, त्यांना खेळायचा नाही आहे। ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी माझं कुंकू माझा देश या अभियानाअंतर्गत मोदींना सिंदूर आणि ओटीचं सामान पाठवलंय। मग आता तुम्ही पाकिस्तान बरोबर का खेळताय? तुम्ही आमच्या सिंदूर बरोबर का खेळताय? आमच्या कुंकवाची तुम्ही का अवहेलना करताय? हा प्रश्न आहे आता देशातल्या महिलांना। अगदी महिना नाही झाला, 1.5 महिना नाही झाला तोपर्यंत पाकिस्तान बरोबर आपण खेळायला जाणार असू तर कुठला विरोध? आणि महत्त्वाचं ते जे मारणारे कोण 7 लोक होते ते अद्याप मिळालेले नाही। कुठे गेले? आकाशात गेले, पाताळात गेले, सप्त पाताळात गेले, नागलोकांमध्ये गेले, कुठे गेले? का त्यांना शोधलं गेलं नाही? आज अख्ख्या देशात हा मोठा प्रश्न आहे। भारत पाकिस्तान सामना पाहणार की नाही याबद्दल काँग्रेस आणि पवारांची राष्ट्रवादी म्हणतेय सामना खेळायलाही नको आणि पाहणारही नाही। त्याला बांगलादेशमध्ये एवढा मोठा हिंसाचार करून बांगलादेशाचा टक्का सुधारतोय आणि रुपया खाली जात आहे, यावर कोणीच बोलत नाही। यावरून पत कळते ना सरकारची काय अवस्था आहे। त्यामुळं हे जे पाकिस्तान भारत हे जे चाललं आहे, आता त्याच्यातले फोटो काढावेत, कोण कोण तर मजा घेऊन टाळ्या वाजवत आहे, ढोल वाजवत आहेत त्या मॅच मध्ये बसून। आल्यावर त्यांचा सत्कार कसा करायचा इथे पोहोचल्यावर हिंदुस्थानमध्ये हे आपण ठरवलं पाहिजे। पाकिस्तानने ज्या प्रकारे पहलगाम हल्ला केला, पाकिस्तानची क्रिकेट खेळणं चुकीचं आहे आणि आपण भारत पाकिस्तान सामना क्रिकेटचा होतोय। भारतीय जनता पक्षाचे नेते सांगत होते की खून और पानी साथ में नहीं बहेगा, आणि इथं तर क्रिकेट खेळायला लागलो एकदम। शरद पवारांची राष्ट्रवादी म्हणतेय पाकिस्तान बरोबर खेळणं चुकीचं आहे।
पण अजित पवार मात्र म्हणतायत वेळ मिळाला तर मॅच नक्की पाहणार. भारत पाकिस्तान मॅच मला जमणार नाही. माझं 9-10 वाजेपर्यंत कार्यक्रम आहे. 8 नंतर मॅच आहे. अरे 9-10 वाजेपर्यंत मॅच संपली. बघू आता तुमचा आग्रह आहे तर सगळं झाल्यावर वेळ असेल तर बघेल. हो, तो पाकिस्तानीच आहे, अर्धा पाकड्याच आहे तो. अजित पवार जर असं बोलत असेल तर त्याच्या अंगातलं रक्त पाकड्यांचं रक्त आहे. कळलं? जर ही भाषा असेल अजित महाराष्ट्राच्या एका मंत्र्याची तर ही भाषा राष्ट्रभक्त नागरिकाची नाही आहे. कळलं? अजित पवार, ते 26 लोक मेले त्या तुमच्या घरातला कोणी असतं ना, तुम्ही बोलला नसता. त्या 26 मृतांमध्ये जर तुमच्या घरातलं जर कोणी असलं की तुमचा एखादा ठेकेदार जरी असता ना त्याच्यातला, तरी तुम्ही बोलला नसता. भारत पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांवरून शिंदे आणि ठाकरे या प्रतिस्पर्ध्यांमध्ये देखील सामना रंगलाय. जो सिंदूर अभ्यास आपल्या सौभाग्याचं एक पवित्र लेणं असतं, त्या सिंदूरच्या पुड्या बनवण्याचं, पुड्या पाठवण्याचं काम जे काही लोक करतायत त्यांना या देशातली जनता पुरती ओळखून आहे. पहलगामचा हल्ला झाला त्यावेळेस हे लोक कुठं होते? पहलगामचा हल्ला झाला आणि त्यानंतर आपल्या लाडक्या बहिणींचं कुंकू पुसलं गेलं तेव्हा हे लोक कुठं होते? लोक आहेत ते. अरे लोक आहेत का? अरे एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक एक नंबरचे. आय रिपीट, कापायचा नाही. मूर्ख, शतमूर्ख, राष्ट्रद्रोही, पैशासाठी हपापलेले, त्यांचा जुगार लागला असेल त्या भारत पाकिस्तान. कसली नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला सांगताय तुम्ही? बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावणं बंद करा. बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेणं बंद करा. शिंदेचा पक्ष नसून ती त्या अमित शहाची सिस्टर कन्सर्न आहे, छोटी कंपनी आहे. शिंदेचा पक्ष अमित शहाची छोटी कंपनी आहे, व्यापारी कंपनी आहे छोटी. तात्पुरत्या स्वरूपात त्यांनी शेअर बाजारात टाकलेला तो एक माल आहे. हे आम्हाला सांगतात राष्ट्रभक्ती. ठाकरे गटाचं माझं कुंकू माझा देश हे अभियान आता संपलंय आणि अखेर भारत पाकिस्तान सामना सुरू झालाय. आता या मॅचमध्ये कोण जिंकणार आणि कोण हरणार यावरून पुन्हा नवं राजकारण सुरू होणार आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.